अर्शू प्रणीतला शाळेतून घेऊन आली आणि त्याच्यानंतर आलं डुग्गू. डुग्गू घरी आली, तिचं टकलू केलेलं होतं म्हणून तिच्याशी मस्त गोड पा घेतली, तिच्यासोबत मस्ती केली आणि आम्हाला करायचं होतं फोटोशूट. आता टकलू पण झालेलं आहे आणि दत्त जयंती पण येते. म्हटलं चला आपण आपल्या डुग्गूला स्वामी बनवूया. तर त्याचीच ती तयारी चालू होती. तिची मम्मी काय अजून आलेली नव्हती, तर म्हटलं तिची मम्मी येऊसपर्यंत आपण सगळी तयारी करून ठेवूया. तर मस्त तिच्या हातावर आणि छातीवर कपाळावर मस्त असा टिक्का वगैरे लावून घेतला. तिने हातावर वगैरे लावून दिला, पण ती कपाळावर काय लावूनच देत नव्हती. तर खूप गोड बोलवून तिला नादी लावून असा मस्त असा टिक्का लावून घेतला आणि त्याच्यानंतर तिला लुंगीही बांधून घेतली. आधी तर आमची लुंगी चुकली होती, पण नंतरला आम्ही बरोबर ॲडजस्ट करून घेतलं. फोटोशूट करायचं होतं, म्हटलं तिला काहीतरी आपण सांगूया की बाबा टाळ्या वाजव, कमरेवर हात ठेवून उभी राहा. पण ती करायला तयारच नव्हती. मग आम्हीच मस्त असं नाचून घेतलं, टाळ्या वाजवून दाखवलं तिला, पण तिने काही ते केलं नाही. नंतरला बाहेर गेलो, तिने खूप त्रास दिला आम्हाला फोटो काढायला, पण आम्ही पण काही कमी नाही, आम्हाला फोटोशूट करायचंच होतं. नंतरला तिलाही मजा यायला लागली का सगळेजण माझ्याकडे बघतायत. अंगावर फुलं वगैरे टाकले, तिला खूप मस्त वाटलं. मी पण तिच्यासोबत एक व्हिडिओ काढून घेतला आणि संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीला लागली. आता सकाळी काय प्रणीतचे पप्पा घरी आले नव्हते, त्याच्यामुळे सकाळची भाजी तशीच पडलेली होती. पण त्यांची फरमाईश होती का गरमागरम बेसन बनव. मस्त गरमागरम चपात्या बनवल्या, तव्यावरचं थोडंसं बेसन बनवलं असं चमचमीत आणि त्यांच्यासाठी ताट तयार केलं. त्यांची जेवणं झाले, अर्शुप्रणीतचेही जेवणं झाले. मी घरातले सगळे कामं आवरले आणि गेलो झोपायला. पण डुगूला काही झोप येत नव्हती, ती घरी रडत होती. म्हणून तिची मम्मी डबल इकडे घेऊन आली आणि तिला अशी धिंगाणा करायचा होता. तर म्हटलं आमचं डुग्गू आज स्वामी झालं तर डुग्गूला नजर लागेल, तर म्हणून मी अशी मस्त माझ्या वेणीने तिची नजर काढत होते. तुम्ही पण अशी वेणीने नजर काढता का? नक्की सांगा मला. तर डुग्गू तुम्हाला अशी मस्तपैकी बाय करते. अर्शुप्राणी तिथं मोबाईल बघत होते, मी त्यांना ओरडले, त्यांनी मोबाईल ठेवला आणि त्याच्यानंतर डुग्गूचे बाबा आले आणि डुग्गूला घालायची होती तिच्या आजोबांसोबत मस्ती. तिने आजोबांसोबत मस्ती घातली, खूप वेळ मस्ती घातली, धिंगाणा घातला सगळ्यांनी. डुग्गूचे फोटो जर बघायचे असेल तर तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करावं लागेल. नक्कीच इंस्टाग्रामला पण फॉलो करा आणि ह्या चॅनललाही सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.